नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाद यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. मंडळी आपला सर्वांचा लाडका बॅकॅटॉन अगोदर वडगाव या मैदानामध्ये पळाला. वडगाव मैदानामध्ये बकासूरचा पेहरा होता. 001 लखन. बकासूर आणि लखन वडगाव या मैदानामध्ये पळाले 5 लाखाच्या मैदानामध्ये, पण त्यांची कालांतराने गट क्रमांक 21मध्ये गाडी ही लॉबी झाली, म्हणजे फॉल झाली. त्यानंतर बकासूरला तिथं काही म्हणजे निकाल दिला नाही, गाडी फॉल झाली. त्यामुळे त्यानंतर मग बकासूर आज 2 मैदान पार पडत आहे. एक उंबर्डे इथं आणि वडगाव इथे. मग त्यानंतर बकासूर उंबर्डे मैदानामध्ये गेला आणि उंबर्डे मैदानामध्ये बकासूर आत्ताच गटाला पळाला. कोणत्या गटामध्ये पळाला आणि बकासूरचा पेहरा आहे सर्वांच्या मनातील जोडी आणि लाखो शर्यतप्रेमी ह्या जोडीवरती प्रेम करतात. लाखो शर्यतप्रेमींची आवडती जोडी आणि इवन जोडी बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील हारेन आणि चित्ता. हारेन आणि चित्ता आजच्या उंबर्डे मैदानामध्ये एकत्र पळाले. गट क्रमांक 23मध्ये पळाले बघा. गट क्रमांक 23मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. शेवटच्या क्षणी गाडीने सुट्टाच निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला. आजच्या उंबर्डे या मैदानामध्ये गाडी नक्कीच एक नंबर करेलच, कारण की गाडीला तुफानी वेग लागलेला आहे. तर म्हणजे नक्कीच आजच्या उंबर्डे या मैदानासाठी बॅकॅटॉनला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही बघू शकता शर्यत अड्ड्यावरती लाईव्ह चालू आहे. गट क्रमांक 53मध्ये सॉरी गट क्रमांक 53मध्ये गाडी पळाली बघा. गट क्रमांक 53मध्ये गाडी पळाली बाकासूरशी आणि बालमाची आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि बॅकॅटॉनला आणि बालमाला खूप साऱ्या शुभेच्छा. चॅनल एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.